त्याने दुधाचं दान करावं आणि ज्यांनी धान्य सोडलेलं आहे मला धान्य खायचं नाही असं जर कोणी ठरलं असेल तर त्यांनी धान्याचं दान करावं असं भगवान विष्णू सांगतात. भूषण करदानाराने सपरिचय शया देणे आपण आणि पराशी देणे अत्युत्तम सुखवय पत्रावळीवरचे भोजना तयाचे असे उद्यापना व्रत शर्करा असं उत्तम अन्न जेवू घालणे ब्राह्मणाचे. जर समजा कोणी जमिनीवर झोपला असेल सोपं व्रत होतं यावर्षी काही लोक केलेही असतील नुसतंच जमिनीवर झोपून चालत नाही तर जेवढे दिवस आपण व्रत करतो त्या व्रताचं उद्यापन म्हणून एक चांगली शय्या म्हणजे चांगलं अंगण पांघरण उशी ज्याच्यामुळं आपल्याला आराम होईल. आपल्याला कशामध्ये आराम वाटते चांद गादी आणलो 10,000ची कर्लांची त्याच्यावर झोपलो आपल्याला समाधान वाटते किंवा उत्तम गादी उत्तम बेडशीट उत्तम उशी उत्तम पांघरण असं शय्यादान ब्राह्मणाला दान द्यावं. आणि त्याच्यानंतर जे लोक पत्राळीवरचं भोजन करतात त्यांनी मात्र तूप आणि साखर याचं दान करावं आणि ब्राह्मणाला जेवू घालावं. मौन भोजन जे करीत ते शेवटी सांगत अर्थ घंटा आणि हिरण्य सहित तिल दान देऊन या धृत प्रचुर उत्तमाने जेवू घालणे दंपत्या करणे नखकेश धर मानवाने दान देणे आदर्श. भगवान विष्णू सांगतात की जे लोक मौन भोजन करतात किंवा मौन व्रत घेतलेलं आहे त्यांनी चांदीची घंटी दान करावं चांदीची एक घंटा बनवून दान करावं. आणि जे लोक नख किंवा केश काढलेले नाहीत हे व्रत घेतलेलं आहे महिनाभर जे केले नाहीत त्यांनी आरशाचं दान करावं एक आरसा ब्राह्मणाला दान द्यावा. उपान त्यागी सांगता उपान दाने होय तत्वता लवणाचा परित्याग करिता नाना रसदान द्यावे. ज्यांनी चप्पल सोडलेली आहे त्यांनी चपलीचं दान करावं. आणि ज्यांनी मीठ सोडलेलं आहे मीठ सोडून म्हणजे खारट पदार्थ सोडून बाकीचे जेवढे पदार्थ आहेत आंबट असेल तुरट असेल गोड असेल हे सगळे पदार्थ ब्राह्मणाला दान करावेत. दीपदानाच्या व्रताच्या अंगी करा या तद्रत संपूर्ण पात्रासहित दीप निवृत्ती दान द्यावा. विप्रास फल प्रमाण ताम्र प्रमाण त्यात घालावे गत पवित्र सुवर्णवरती घालून विचित्र दान द्यावा. दीप आहे चांदीचा सोन्याची वात करावी. हरणापारणा सांगत अर्थ अंती सवस्त्र कांचनोपेत ब्रह्मण किंवा हेम निर्मित अष्टकुंभ समर्पावे. आणि छत्रोपाना पान हा सवर्तमान 30 मोदक द्यावे. दान तैसाचे एक वर्ष मान दान द्यावा यथाविधी. भगवान विष्णू सांगतात की जे लोक ज्या भक्तांनी धारणापारणा हे व्रत घेतलेलं आहे धारणापारणा ज्यांनी घेतले त्यांनी वस्त्र आणि सोन्याचं दान करावं. जे लोक एखाद्या अन्नाचा त्याग केले असतील तर त्यांनी मोदकाचं दान द्यावं. अशा प्रकारे नियम सांगता यथाविधी केली असता ग्रहित नियमाची होणे पूर्णता यथोक्त फळे लाभते. आणि उक्ती विधी साधनार्थ जरी का कोणी यथोक्त पदार्थ दुर्लभ होत निर्धारे. जर समजा हे व्रत करूनही जर एखाद्याला उद्यापन करणं शक्य नसेल असे काही लोक असतात की व्रत करू शकतात पण उद्यापन करू शकत नाही. समजा एखादी सून आहे तिने पाप व्रत केली उद्यापन करणं सासूच्या हातात आहे सुनेच्या हातात नसते ती काही करू शकत नाही ती असमर्थ आहे. अशाने काय करावं ते भगवान विष्णू सांगतात. तरी मग काय करावे ते सांगतो आहे का गवे केवळ विप्रासी पूजन भावे द्यावी दक्षिणा यथाशक्ती आणि तयाच्या मुखे करुण व्रतपूर्ती बदवावी जाणं द्विजवाक्य श्रवणे तक्षण यथोक्त पूर्ण व्रत होय. भगवान विष्णू सांगतात की ज्यांना शक्य नाही व्रताचं उद्यापन करणं त्यांनी सरळ ब्राह्मणाच्या घरी जावं त्या ब्राह्मणाची पूजा करावी. आपल्याला यथाशक्ती जी घडेल ते दक्षिणा द्यावी पण त्या ब्राह्मणाकडून असं म्हणून घ्यावं की माझ्या व्रताची सांगता झाली. तो ब्राह्मण म्हणला तरच पूर्ण होईल अन्यथा होणार नाही. आणि प्रियादिक मासात श्री पुरुषोत्तम प्रित्यर्थ नियम घेऊन या यथोक्त जो पदार्थ वर्जिला असे तो पदार्थ अधिक मासांती दान देऊन विप्राप्रती तन्मुख हे ऐकून व्रतपूर्ती नंतर स्वय बक्षावा. अधिक मासामध्ये जर एखादी वस्तू आपण सोडलेली असेल तर ती वस्तू ब्राह्मणाला दान देऊन माझा संकल्प पूर्ण झाला असं त्याच्याकडून घेऊन आणि मग ते वस्तू आपण खायला पुन्हा सुरुवात करावी. आईसा ग्रहित नियम त्याग करिता होणे येता सांग यथोक्त नियमाचे चांग भगवत कृपे लाभते फळ दक्षिणा देऊन विप्राप्रती तन्मुखी ऐकावी व्रतपूर्ती व्रतांती दक्षिणा अर्पती ते पय पडती नरकात. जे कोणी व्रत करतील आणि ब्राह्मणाकडून असं वधवून घेणार नाहीत ती लोक व्रत करून निष्फळ आहे आणि ते शेवटी नरकामध्ये पडतात. आणि व्रत वैकल्य पावना महाकुष्टी होती जाणं तस्मात दक्षिणा देऊन व्रतपूर्ती वधवावी. ऐसे भक्तिभावे करता सकळ व्रत फळ हाता आणि अनंत वाजपेयाचे तत्ता फळ लाभते निश्चय. जे कोणतं व्रत केलेलं आहे यथाशक्ती ब्राह्मणाला दान देऊन त्याच्याकडून असं म्हणून घ्यावं की तुमच्या व्रताची सांगता झाली मला दक्षिणा मिळाली असं म्हणून त्याच्याकडून म्हणून घेतलं तर मात्र भगवान कृष्ण परमात्म्याच्या गोलोकाची प्राप्ती होते. सकळ पापे होती दहन मनोरथ पुरती संपूर्ण आणि अंतिम मोक्ष सदना लाभते जाण साचार इंद्रिया अधिक मास पुण्य फलदाता आहे विशेष इतदर्थ किती असं सांगतो ऐक सादर तो. भगवान विष्णू सांगतात की असं हे अधिक मास आहे त्या अधिक मासामध्ये कुठल्याही एका व्रताचं आचरण करावं त्याचं उद्यापन करावं त्याच्यामुळे सगळे मनोरथ सिद्ध होतात आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात असं भगवान विष्णू सांगतात. त्याच्याबद्दलची एक कथा मी तुला सांगतो लक्ष्मी तू ऐक म्हणून सांगतात. ऐसे बोलणे दामोदर कथा सांगू लागला मधुर तिचे निवर्ण सुंदर पुढच्या प्रसंगी होईल पा इति श्री अधिक महात्म्य सार ब्रह्मणार्दय पद्माधर सज्जन श्रोते ऐकू